प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की. जरा टाळ्या वाजवा आपण त्याला धन्यवाद. आम्ही कितव्या भागात आहे? तिसऱ्या भागात आहे. प्रेज लॉर्ड. आम्ही किती बाप्तिस्मे बघितले आतापर्यंत? किती? 5 बाप्तिस्मे बघितले. प्रेज लॉर्ड. 5 बघितले का? बघा बरं कोणता कोणता बाप्तिस्मा बघितला आम्ही. उत्पत्तीपासून आम्ही बघूया. कोणीतरी सांगू शकता का उत्पत्तीपासून? उत्पत्तीचा कोणता बाप्तिस्मा आहे? आदम हवेचा रक्त सांडण्याच्या द्वारे. त्याच्यानंतर पुढे आल्यावर हातपाय धुण्याच्या द्वारे. ओके. पुढे आल्यावर समुद्र व त्याच्यातून जाण्याच्या द्वारे बाप्तिस्मा. प्रेज लॉर्ड. अजून एक बाप्तिस्मा बघितलेला आहे आम्ही अजून. तो झाला समुद्राच्या द्वारे. प्रेज लॉर्ड. मेघाच्या आणि समुद्राच्या द्वारे. अजून पुढे आल्यावर नवीन करारामध्ये योहानाचा जो पाण्यात बुडून आहे. प्रेज लॉर्ड. आणि आता तो बाप्तिस्मा आम्ही बघूया जो योहानाने सांगितलाय, तो म्हणजे पवित्र आत्म्याचा. प्रेज लॉर्ड. आम्ही जाऊया देवाच्या वचनामध्ये, आम्ही बघूया तो बाप्तिस्मा. योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय वचन 8 मध्ये जाऊया आणि आम्ही बघूया. हालेलुया. योहान शुभवर्तमान सॉरी मार्क शुभवर्तमान काढा कोणतरी. मार्क 1 अध्याय वचन 8. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो खरा, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. प्रेज लॉर्ड. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. कोण करणार आहे? जो येशू आहे, जो तारणारा आहे, ज्याच्यावर आमचा उद्धार आहे, जो सर्व होम, सर्व न्याय, सर्व व्यापी, सर्व न्यायाधीश आहे, तो तुमचा बाप्तिस्मा आत्म्याने करेल. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. ओके. योहान शुभवर्तमान मध्ये जा कुणीतरी. ठीक आहे. योहान शुभवर्तमान कोणतरी काढून ठेवा. आपण पुढे जाऊया. प्रेज लॉर्ड. आता आम्ही बघूया की तो तुमचा बाप्तिस्मा कशाने करील? आत्म्याच्या द्वारे करील. प्रेज लॉर्ड. आणि एक ठिकाणी असं सांगितलेलं की आत्म्याने आणि अग्नीने करेल. परंतु अग्नीचा बाप्तिस्मा आम्ही पुढच्या हप्त्यात बघणार आहे. प्रेज लॉर्ड. आम्ही आत्म्याचा बघूया. आत्म्याचा बाप्तिस्मा त्याची एक क्रिया आहे आणि आम्ही मागच्या हप्त्यात काही क्रिया बघितलेल्या आहे. प्रेज लॉर्ड. तर आम्ही ह्या हप्त्यातही थोडं अजून खोलवर जाऊन त्या आत्म्याच्या बाप्तिस्माला आम्ही समजून घेऊया. प्रेज लॉर्ड. ओके. आम्ही जाऊया प्रेषिताच्या कृत्यामध्ये. कोणीतरी काढा प्रेषिताचे कृत्य याचा 1 अध्याय आणि आम्ही 5 वचन वाचूया. कोणीतरी वाचा. तर तिथं एक क्रिया झालेली आहे बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची क्रिया. कारण योहानाने पाण्याचा बाप्तिस्मा केला, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्यानं होईल. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की. जोरात बोलो येशू मसीह की. थोड्या दिवसात तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानं करील. हे कोण बोलत आहे? हे बोलणारा कोण आहे? प्रेज लॉर्ड. हे बोलणारे शिष्य आहे, पेत्र आहे. प्रेज लॉर्ड. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की त्याला ही आठवण होती की येशू ख्रिस्त हे सगळं बोललेला होता. हालेलुया. जोपर्यंत जो कैवारी जो पवित्र आत्मा तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही ही यरूशलेम सोडून कुठेही जाऊ नका. प्रेषिताच्या कृत्य 1 अध्यायामध्ये सांगितलेलं 8 वचनामध्ये. प्रेज लॉर्ड. आणि शास्त्र आम्हाला सांगितलेलं आहे की तो पवित्र आत्मा आला, तो आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांचा बाप्तिस्मा झाला. प्रेज लॉर्ड. तो पाण्यानं झालेला नाही. शास्त्र आम्हाला सांगतं. आम्ही तो बाप्तिस्मा त्याची क्रिया आम्ही बघूया की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कशी क्रिया आहे, कोणची पद्धत आहे आणि शिष्यानं कोणत्या पद्धतीने बाप्तिस्मा लोकांचा केला. प्रेज लॉर्ड. आता तो कोणाच्या नावात आहे? येशूच्या. कारण की योहान बोलतो की तो तुमचा बाप्तिस्मा. कोण तुमचा बाप्तिस्मा? जो येशू आहे, तो तुमचा बाप्तिस्मा आत्म्यानं करील. हालेलुया. मग जर येशू बाप्तिस्मा करणार आहे तर तो कोणाच्या नावात असणार आहे? त्याच्याच नावात असणार ना. कारण की योहानाने ती साक्ष दिलेली, तो तुमचा बाप्तिस्मा करणारे पवित्र आत्म्याने. प्रेज लॉर्ड.
आणि त्याला आत्म्याचा बाप्तिस्मा असं म्हणलेलं आहे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा असं म्हणलेलं आहे ठिकठिकाणी. आम्ही बघूया की ती क्रिया बघूया की आत्म्याच्या बाप्तिस्म्याची आम्ही क्रिया थोड्या वचनातून आम्ही बघूया की त्याच्या आत्म्याची जी क्रिया आहे बाप्तिस्म्याची ती आम्ही बघणार आहे. प्रेषिताचे कृत्य 2 अध्याय वचन 14 मध्ये आम्ही बघूया. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरूशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहे, पण असे नाही, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. दिवसाचा पहिला प्रहर आहे. कोण सांगत आहे? पेत्र सांगत आहे. आम्ही प्रेषित 2 आणि 37-38 चा बाप्तिस्मा आम्ही बघत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती स्थिती आम्ही फक्त डायरेक्ट वचन घेऊन नाही बघणार, तर सुरुवातीपासून बघणार. तेव्हा आम्हाला तो बाप्तिस्मा समजणार की त्याची पद्धत काय आहे बाप्तिस्माची. प्रेज द लॉर्ड. आहे ना. तर शास्त्र सांगतं की जेव्हा ते पेंटिकॉसच्या दिवशी आत्मा त्यांच्यावर आला आणि आत्मा त्यांच्यावर आल्याच्या नंतर त्यांचा शास्त्र सांगतं की आत्म्याने ते भरले, पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आला. कारण की येशूने पहिले सांगितलेलं होतं, मी जातो आणि जो सत्याचा आत्मा कैवारी आहे तो पाठवून देतो. प्रेज द लॉर्ड. आणि येशू गेल्याच्या नंतर शास्त्र सांगतं की पेंटिकॉसचा दिवस आला. आता पेंटिकॉसचा दिवस डायरेक्ट आला नाही. जेव्हा येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाला आणि स्वर्गरोहण झाल्याच्या नंतर त्याने काय केलं बरं? त्यांना ह्या गोष्टी आठवल्या की येशू बोललेला आहे. काय बोलला? जोपर्यंत तो कैवारी येत नाही, जोपर्यंत तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होत नाही, जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याने भरत नाही, तोपर्यंत यरूशलेम सोडून कुठेही जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. मग त्यांना काय केलं माहितीये का? एक माडीच्या खोलीमध्ये गेले, एक माडीवर गेले यरूशलेमच्या, आणि तिथं शास्त्र सांगतं की ते उपवास प्रार्थना करू लागले. प्रेज द लॉर्ड. काय करू लागले? उपवास प्रार्थना करू लागले. आणि शास्त्र हे सांगतं की जेव्हा ते उपवास प्रार्थना करू लागले तेव्हा 10 दिवस ते बंद माडीमध्ये बसले होते उपवास प्रार्थना करत. येशू ख्रिस्त त्यांच्या संग किती दिवस राहिला? 40 दिवस. हालेलुया. जेव्हा तो पुनरुत्थान झाला तर 40 दिवस तो त्यांच्या संग राहिला. त्यांना ते सगळं काही शिकवलं, भविष्यवाणी सांगितल्या, जे काय घडणार होतं तेही तो बोलला, आणि आता पुढे काय घडणार आहे आणि काय घडवायचंय तुम्हाला तेही त्यानं सांगितलं. प्रेज द लॉर्ड. आणि ते 10 दिवस काय करीत राहिले? पवित्र आत्म्याची वाट पाहत राहिले. आणि पवित्र आत्म्याची वाट पाहत असताना शास्त्र सांगतं पेंटिकॉसचा दिवस आला. म्हणजे पेंटिकॉस याचा अर्थ काय? 50वा दिवस आला. आणि शास्त्र सांगते की पवित्र आत्मा त्यांच्यावर आला. आता मला सांगा, पवित्र आत्म्याचं त्या ठिकाणी काय झालं? त्याच्यावर वर्षाव. काय झाला? वाचा बरं ते वचन. आम्ही पेंटिकॉसचा दिवस काढूया. 2 अध्यायमध्ये जाऊया. प्रेषिताचे कृत्य 2 अध्याय आणि ते वचन वाचूया. नंतर पेंटिकॉस म्हणजे 50वा दिवस आला. तेव्हा ते सगळे एकत्र कोण जमले? जे शिष्य आहे. किती लोक होते तिथं? 120 लोक जमले. मग त्याच्यामध्ये कोण कोण होतं माहिती का? लेडीज पण होतात आणि जेंट्स पण होतात. प्रेज द लॉर्ड. त्याचे शिष्य एकत्र जमले. तेव्हा अकस्मात मोठा वाराचा सुसाट झाला. आता बघा या ठिकाणी जेव्हा बाप्तिस्मा आम्ही बघतो ना, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा बघू राहिलो आम्ही. आता बाप्तिस्मा जेव्हा होतो ना लोकांचा, तर आम्हाला क्रिया बघणं गरजेचं आहे की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कोणत्या प्रकारे झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. अकस्मात मोठा वारा आला. आता ही क्रिया बघा, जेव्हा पवित्र आत्मा आला ना त्यांच्यावर, तर ही क्रिया बघा कशी आहे. तर मोठा वाऱ्याचा सुसुराट झाला, नाद झाला. ते माडीवर घरात जे बसले होते ते काय झाले? घर भरून गेले. कशानं? हा ना. प्रेज द लॉर्ड. ते घर भरून घेतले. आता घर भरून कशाने गेले असं सांगा बरं? वाऱ्यानं. आकाशातून नाद झाला, पण वारं त्याच्या घरात आलं का? लक्षात घ्या, घर वाऱ्यानं नाही भरलं, तर आकाशात नाद झाला. जसं आम्ही वाऱ्याचा आवाज वेगळा राहतो. प्रेज द लॉर्ड.
आकाशात नाश झाला वाऱ्याचा, प्रेज द लॉर्ड. गर्जना झाली, प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही बघतो की प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये गर्जना कशी कशी व्हायची, प्रेज द लॉर्ड, है ना, गर्जना. आणि ते सगळे लोकांना ते दिसलं, त्या सगळ्या लोकांना तो भास झाला, म्हणजे भास म्हणण्यापेक्षा ते दृश्य पाहिलं त्यांना, प्रेज द लॉर्ड. आणि ते आपल्या आपल्या त्या ठिकाणी एकत्र जमले, नेमकी काय चालू आहे या ठिकाणी, प्रेज द लॉर्ड. आणि आता आम्हाला बघायचंय की पुढं त्यांचं पवित्र आत्म्याचं जे काय वरदान त्यांना कसे भेटले पुढं. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या आता बघा, वेगवेगळे होत असलेल्या अग्नीच्या जीवा वेगवेगळे होत असताना, तुमच्या बायबलमध्ये काय आहे बघा बरं, वाचा. वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवा. आता लक्षात ठेवा, अग्नीच्या जीवा म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला काय वाटतं अग्नीच्या जीवा म्हणजे काय? अग्नीसारख्या जीवा आल्या का? जीवा म्हणजे काय? प्रेज द लॉर्ड. आता मी तुम्हाला सांगतो, अग्नीच्या जीवा म्हणजे असं जीव सारखं काय नसतं, प्रेज द लॉर्ड. ज्वाला अग्नीच्या जीवा माहितीये का तुम्हाला? मेणबत्ती बघता का तुम्ही? मेणबत्ती, त्याला ज्योत राहते पुढं, त्याला जीवा म्हणलेले आहे. काही भाषांतरामध्ये त्याला जीवा म्हणलेले आहे. म्हणजे काय झालं, त्यांच्यावर ते बसल्या म्हणजे असं नाही, अग्नीच्या जीवा असं त्यांच्यावर बसले असं नाही, प्रेज द लॉर्ड. तर अग्नीची ज्योत आहे ना त्यांच्यावर अशी उतरली, जसं काय मेणबत्ती सारखी ती जीव आहे ना, त्यांना ते दृश्य दिसलं, अग्नीच्या जीवा मेणबत्ती सारखी, त्याला आपण ज्योत म्हणतो हिंदी मधून, प्रेज द लॉर्ड. ती एक एक वर काय झाली, वेगवेगळ्या लोकांवर काय झाली, त्यांच्या जेवढे लोक होते त्यांच्यावर उतरली, प्रेज द लॉर्ड. आणि ते मग अन्न भाषा बोलू लागले. काय झालं? अन्न भाषा बोलू लागले. आणि अन्न भाषा कोणती बोलू लागले? मग जेवढे लोक त्या ठिकाणी जमलेले होते त्यांना ती भाषा ऐकली. आणि ऐकल्याच्या नंतर शास्त्र सांगतं की ते गोंधळून गेले. कोण गोंधळून गेले? जे ऐकणारे आहे. मग तिथं कोण कोण लोक होते? सदुकी होते, पुरुषी होते, हेलेनी होते, त्याच्यानंतर कितीतरी जातीचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, प्रेज द लॉर्ड. आणि शास्त्रात सांगतं की हे जे लोक होते बोलणारे, ते सगळ्या लोक, जे लोक जमले होते, गोंधळून गेलते, त्या लोकांना भाषा कोणती ऐकू येत होती? जी त्यांची मातृभाषा आहे, प्रेज द लॉर्ड. कोणाची? जे समोर लोक जमलेले होते. आणि ते भाषा जे बोलत होते ते यहुदी भाषा बोलत होते, सदुकी भाषा बोलत होते, त्याच्यानंतर हेलेनी भाषा बोलत होते, परराष्ट्रीय भाषा बोलत होते, प्रेज द लॉर्ड. आणि ती आपले आपले लोकांनी, जे लोक जमलेले होते, आपले आपले राष्ट्राची भाषा त्यांना ती ऐकली त्यांच्या मुखात. आणि ती भाषा काय करत होती? काय बोलत होती? देवाची स्तुती करत होती, प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना सगळ्यांना देवाची स्तुती करताना ऐकलं. आणि ते गोंधळून गेले, अरे हे लोक तर यहुदी आहे आणि हे राष्ट्र, आमची राष्ट्राची भाषा, आमचे नाही का मातृभाषा कसं काय बोलत आहे, प्रेज द लॉर्ड. अशा पद्धतीनं त्यांचा काय झाला, पवित्र आत्म्याचा वरदानाचा आपण बाप्तिस्मा म्हणू शकतो इथं, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव तिथं आलेलं नाही, परंतु असं शास्त्र सांगते की पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आम्ही बघणार आहे, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता इथं आम्ही काय करू शकतो माहितीये का? इथं त्याला नाव देऊ शकतो की पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा, प्रेज द लॉर्ड. कारण की बाप्तिस्मा योहानाने पाण्यात बुडून केला. आता हे लोक कुठं होते? माडीवर होते, पाणी नव्हतं तिथं, प्रेज द लॉर्ड. म्हणजे याचा अर्थ काय की यांचा बाप्तिस्मा आत्म्याचा पाण्याने झालेला नाहीये, प्रेज द लॉर्ड. तर माडीत बाप्तिस्मा झाला, म्हणजे ज्या घरात ते जमले होते त्यामध्ये ते काय झाले, पवित्र आत्मा त्यांना भेटून गेला, वरदानाने भरले, ते कृपादान त्यांच्यावर आलं, पवित्र आत्मा त्यांच्यावर आला. हालेलुया, हालेलुया. आणि शास्त्र सांगतं की अशा रीतीने त्यांचं काय झालं. म्हणून तर पेत्र एक ठिकाणी असं म्हणतो की प्रारंभी जसा बाप्तिस्मा आमचा झाला तसा यांना बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे का, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा की हा जो पवित्र आत्म्याचा जो बाप्तिस्मा आपण म्हणतो ना, तो पाण्यात बुडून नाहीये, प्रेज द लॉर्ड. तर तो अकस्मात त्यानं काय केलं माहितीये का? देवानी जो पवित्र आत्मा पाठवला होता, तर एक क्रिया झाली तिथं, आकाश गर्जना झाली आणि अग्नीच्या जीवेद्वारे त्यांचा बाप्तिस्मा झाला, प्रेज द लॉर्ड. कशाच्या द्वारे झाला? अग्नीच्या, इथं एक क्रिया झाली, प्रेज द लॉर्ड.
कशी क्रिया आहे ती? अग्नीच्या जीवा. म्हणून आपण म्हणू शकतो की अग्नीच्या द्वारे त्यांचा बाप्तिस्मा झाला. प्रेज द लॉर्ड. आहे ना, दोन प्रकारच्या अग्नीच्या बाप्तिस्मे आम्ही बघतो. पहिल्यांदा हे अग्नीच्या जीवा त्यांच्यावर आल्या आणि ते अकस्मात भरून गेले पवित्र आत्म्याच्या वरदानाने आणि ते अन्न भाषा बोलू लागले. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पहिल्यांदा आम्ही हे बाप्तिस्मा समजून घेणं गरजेचं आहे की अग्नीच्या द्वारे झालेला बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला बाप्तिस्मा. हालेलुया. ओके, आता आम्ही पुढे स्टेप घेऊया. आता पुढची जी स्टेप आहे, जी पेत्राच्या द्वारे झालेला लोकांचा बाप्तिस्मा, प्रेषिताच्या कृत्यामध्ये जाऊया आम्ही आणि वचन 2 अध्याय वचन 37 आणि 38 वाचूया. आता इथं एक वेगळी क्रिया झालेली आहे. आम्ही पेंटिकोच्या दिवशी कोणती क्रिया पाहतो की अग्नीच्या जीव्याच्या द्वारे झालेला त्यांचा कृपादानाचा बाप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड. आता इथं एक आम्ही बघूया. हा, हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुकूक लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधूजनो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पप्पा क्षमा होईल, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. आता लक्षात घ्या, जेव्हा ते पवित्र आत्म्याने भरले पेंटिकॉसच्या दिवशी, तेव्हा लोक खाली उभे होते. लक्षात ठेवा, कुठे होते? ज्या ठिकाणी ती माडी होती, ज्या ठिकाणी तिथं लोक होते. आणि असं सांगितलेलं, लगेचच पेत्र काय झाला? आत्म्यानं उभा राहिला. आत्म्यानं उभा राहिला आणि त्यांच्या संग भाषण करू लागला. हालेलुया. आणि काय भाषण केलं त्यांना? की अहो, हा वाचा बरं, परत थोडं थोडं वाचा, वाचा 37. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुकूक लागली. आता काय ऐकलं आम्ही बघूया. प्रेज द लॉर्ड. कोणी ऐकलं हे पण बघूया. हालेलुया. तर आम्ही परत एकदा आम्ही प्रेषिताचे कृत्य आणि त्याचे 14 पासून थोडा पुढे जाऊया. 9 पासून पुढे जा बरं. 9-10 पासून 2 अध्याय वचन 9 पासून पुढे वाचा. पारथी, मेदी, एलामी, मेसोपोटामिया, युदिया, कप्पादोकिया, पंत, आसिया. हा, हे सगळे लोक तिथे होते. जेवढे या ठिकाणी त्यांना सांगितले ना, मेदी, पंतिया, आसिकिया, सदुकिया, यरुशलेमकर, हे सगळे यहुदी लोक, सगळे लोक तिथे होते आणि त्यांच्या संग तो भाषण करत आहे. प्रेजला, तो भाषण करत आहे. आणि तिथून पुढे आम्ही वाचूया 14 पासून. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, तेव्हा 11 प्रेषिता संघ उभा राहून पेत्र मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोक, अहो यहुदी लोक, हो यरूशलेम यरुशलेम करण्यातील रहिवाशांनो, हे लक्षात आणावं, माझे बोलणे ऐकून घ्या. हे लक्षात आणा, माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहे, तुम्हाला असं वाटतं की आम्ही दारू पेलो, मस्त झालो, द्राक्ष रस पेलो, हे तुम्हाला वाटू देऊ नका. पण असे नाही, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर हा, आता हा दिवसाचा कोणता पहार आहे? पहिला. आता पहिला पहार, दिवसाचा पहिला पहार तुम्हाला माहितीये का किती वाजले होते तेव्हा? हा, काही नेमशास्त्राप्रमाणे, जुन्या नेमशास्त्राप्रमाणे पहाटे त्याला म्हणलेलं आहे 5च्या दरम्यान. पण जेव्हा यहुदीचं नेमशास्त्र आम्ही घेतो नवीन करामध्ये, तर 9 ते 9:30च्या दरम्यान त्याचा पहिला पहार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि 9च्या दरम्यान ते उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. 9च्या सकाळच्या दरम्यान ते, त्यांना असं वाटलं की हे मस्त झाले. हालेलुया. सकाळी सकाळी कोण पिन बाबा? हालेलुया. कोण द्राक्षरसाने मस्त होईल? पण आम्ही कुठं आहे? माडीत आहे. आणि माडीवरून तो उतरला आणि त्यांना सगळ्या गोष्टी तो सांगत आहे. आम्ही मस्त झालेलं नाही. तुम्हाला असं वाटतं आम्ही पिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु हे तसं काही नाही. आणि कारण की त्यांच्यावर त्यांना विश्वास पण ठेवला. का? कारण की ते सगळ्या गोष्टी त्यांना पाहिल्या. सगळ्या गोष्टी त्यांना पाहिल्या. ते आपल्या आपल्या भाषात नाही का बोलताना त्यांना ऐकलं. आकाशातून नाश झालेलं हे सुद्धा त्यांना बघितलं. प्रेज द लॉर्ड. आणि शास्त्र आम्हाला सांगतं पुढे गेल्यावर तो काय बोलत आहे बघा आता. कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे, परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. आता त्यांच्या लक्षात हे आणून देत आहे. कोणाच्या लक्षात? जे यरुशलेमकर, त्यांना चांगलं माहित होतं योएल संदेष्टाने काय भविष्यवाणी केलेली आहे. 2 अध्यायामध्ये काय भविष्यवाणी केली होती तिथंच लिहिलेलं आहे. त्याच शेवटच्या दिवसात शेवटच्या दिवसात असं होईल, मी मनुष्य मात्रावर मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व
तुमच्या कन्या तुमचे पुत्र व कन्या संदेश सांगतील. लक्षात घ्या, योएल संदेशाची भविष्यवाणी कुठं पूर्ण झाली? प्रेषिताच्या कृत्यामध्ये 2 अध्याय वचन 37-38 मध्ये पूर्ण झाली. प्रेज लॉर्ड. इथं योएल संदेशाची भविष्यवाणी पूर्ण झाली, कारण की पेंटिकॉस्टच्या दिवसाच्या विषयी ती भविष्यवाणी होती. प्रेज लॉर्ड. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की हे सगळं त्याच्या लक्षात त्यानं आणून दिलं. कोणाच्या? जे यरूशलेमकर आहे, पेत्रांनी सगळं लक्षात आणून दिलं आणि मग त्यांना तो विश्वास पटला. प्रेज लॉर्ड. कारण की त्यांना काय बघितलं? अग्नीच्या जीवा. आता हे अग्नीच्या जीवा जर नसत्या ना, तर यहुदी लोकांनी विश्वास ठेवला नसता, यरूशलेमकरांनी विश्वास ठेवला नसता. का? कारण की त्यांना माहित होती की परमेश्वर अग्नीमध्ये प्रगट होतो. मोशेच्या द्वारे अग्नीमध्ये प्रगट झाला. हालेलुया. त्याच्यानंतर आम्ही बघतो की समुद्रामध्ये जेव्हा ते पार गेले, अग्निस्तंभामध्ये परमेश्वर प्रगट झाला आणि त्यांना हे बघितल्याच्या नंतर त्यांना विश्वास ठेवला. कारण की का? अग्नी तिथं त्यांना दिसला, अग्नीच्या जीवा त्यांना दिसल्या, म्हणून त्यांना विश्वास ठेवला. म्हणून ते आता इथं काय सांगत आहे, तो भविष्यवाणी दाखवून देते. तिथं त्यांना क्लिअर करून टाकलं की जे भविष्यवाणी सांगितली होती योएलनी, ती इथं पूर्ण झालेली आहे. प्रेज लॉर्ड. आणि पुढे जाऊन तो आम्ही बघूया की तिथं त्यानं काय केलं? क्लिअर करून टाकलं की जो योएलनी सांगितली होती भविष्यवाणी इथं पूर्ण झाली आमच्या विषयी. आणि मग त्याच्यानंतर त्याला हे समजलं की आता यांनाही ती गरज आहे. कशाची? आत्म्याची. प्रेज लॉर्ड. आत्म्याची गरज आहे. म्हणून तो आता पुढे काय बोलत ते लक्षात घ्या. हा. मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासावर व आपल्या दासीवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. हा. वर आकाशात अद्भुते व पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप व अशी विधान. प्रेज लॉर्ड. हे सगळ्या गोष्टीचं तो काय करत आहे? तिथं त्यांना काय करत देत आहे? पटवून देत आहे. प्रेज लॉर्ड. हे जे देवानी सांगितलेलं आहे, हे वचन देव बोललेलं आहे, ही भविष्यवाणी इथं पूर्ण होत आहे. प्रेज लॉर्ड. आणि असं ते झालं, कारण की का? भविष्यवाणी होती. हालेलुया. मग त्याच्यानंतर आम्ही जर बघितलं ना, वचन आम्ही बघूया, 30 पासून आम्ही बघूया. हा, 32 पासून वाचा. 32 पासून आम्ही, कोणीतरी 31 पासून वाचा. चला 31 पासून वाचा. 31 पासून आम्ही वचन वाचूया. याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला पुण्याचा अनुभव आला नाही. त्या येशूला देवाने दिले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे. त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो फक्त म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की मी त्याच्या शत्रूचे त्याच्या पायासाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसत आहे. म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्यांनी हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर चढून मारले, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून. बस या ठिकाणी तो सांगत आहे, काय सांगत आहे की येशू ख्रिस्ताबद्दल जे काय लिहिले होत आहे ते या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला कुजण्याचा अनुभव दिला नाही, तो आता उठलेला आहे आणि जे काय त्याला पवित्र आत्म्याचं गिफ्ट किंवा दान, कृपादान ते पित्यापासून त्याला मिळाले ते या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. आमच्या विषयी जे झालं ते येशूच्या द्वारे झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. असं त्याला तो प्रगट करत आहे. मग त्याच्यानंतर तो काय बोलत आहे? हे इस्रायलाने समजून घ्यावे. काय समजून घ्यावे? काय समजून घ्यावे बरं? काय सांगितलेलं वाचा बरं त्या ठिकाणी. म्हणून इस्रायलच्या सर्व घराने हे निश्चितपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खेळले, मारले, त्या देवानी व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हे वचन त्यांना त्यांच्यासाठी एक तारणाचं कारण ठरलं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तो बोलला, पेत्र जेव्हा बोलला की इस्रायलाने समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही मारले तो आता काय झालेला आहे? ख्रिस्त झालेला आहे. हालेलुया. आणि मग तिथून पुढे असं सांगितलेलं आहे, हे ऐकून त्यांच्या अंतःकरणामध्ये, वचन 37 बघा, हे ऐकून त्यांच्या अंतःकरणामध्ये सुटफुट लागली
आणि मग पेत्र व इतर प्रेषितांना म्हणाले, काय म्हणाले? बंधुजनो, आम्ही काय करावे? आता तुम्ही जे सांगितलं हे आम्ही ऐकलेलं आहे, पण आता आम्हाला पर्याय सांगा की आता आम्ही काय करावे. मग काय सांगितलं पेत्राने? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावे म्हणून तुम्ही काय करा? प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. इथं थांबूया आपण. पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून काय करा? येशूच्या नावाने तुम्ही काय करा? बाप्तिस्मा घ्या. प्रेज द लॉर्ड. आता लक्षात घ्या, हे शब्द बोलला तो. हे शब्द काय झालं? बोलला. तो कुठे होता आता? आम्ही बघतो बोलत कुठे होता तो? यरूशलेमच्या माडीच्या खाली, जिथं पेंटिकॉस्टच्या दिवशी लोक बोलत आहे त्या ठिकाणचीच भाषण आहे. प्रेज द लॉर्ड. आणि शास्त्र सांगतं की जो बोलत आहे, येशू विषय सांगत आहे, तितक्यात त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली. कोणत्या? जे ऐकणारे होते अन्न भाषात, जे बघणारे होते, हे त्यांना बोलले की आता आम्ही काय करावं, पर्याय सांगा. तर म्हणला की येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही काय करा? बाप्तिस्मा घ्या. आणि शास्त्र आम्हाला सांगतं, पुढे काय सांगितलं बघा बरं. म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. येशूच्या नावाने येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे, पण त्याची क्रिया वेगळी आहे. लक्षात ठेवा. येशूच्या नावाने बाप्तिस्मा आहे कारण की योहान काय बोलला? तो तुमचा बाप्तिस्मा कशाने करीन? आत्म्यानं. म्हणजे येशूच्या नावात कोणता बाप्तिस्मा आहे? पवित्र आत्म्याचा. आणि योहान जो करत होता तो कोणता बाप्तिस्मा आहे? पश्चातापाचा. तो पाण्याचा आहे. पण जेव्हा पेत्र बोलत होता ना, इथं पाणी नव्हतं. लक्षात ठेवा, इथं या ठिकाणी पाणी नव्हतं. लोक किती होते? माडीवर तर 120 होते, पण खाली आहे ना अनेक लोक होते. पण भर किती लोकांची पडली तिथं जेव्हा त्यांचा बाप्तिस्मा झाला? 3000 लोक होती तिथं. लक्षात घ्या. आणि बाप्तिस्मा कोणत्या रीतीने झाला हे आम्ही बघूया. मग हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि पेत्र व इतर लोकांना ते बोलले की आम्ही काय करावं. मग पेत्र बोलला की पश्चाताप करा, तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. आता येशूच्या नावाने जर तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे ना, त्याचा एक फायदा आहे. काय? का पवित्र आत्म्याचं दान मिळतं. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणलेला आहे. आणि पवित्र आत्म्याची आम्हाला सगळ्याला गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आहे की नाही सगळ्याला गरज? मग आता येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या. आता त्यांचा बाप्तिस्मा कसा झाला बघा. या ठिकाणी त्यांना घेतला बाप्तिस्मा, पण कसा घेतला हे माहित नाही कोणाला. हालेलुया. आणि आम्ही काय बघत आहे? आत्म्याचा बाप्तिस्मा कसा घ्यायचा किंवा कसा त्याची क्रिया आहे, कशी त्याची क्रिया आहे आम्ही बघत आहे. आता वचन 29 कोणीतरी वाचा. कारण हे ऐकून 29 कोणतरी वाचा. हा, 39. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्यांना सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलविल तितक्यांना दिले आहे. प्रेज द लॉर्ड. कोणते वचन? कोणते वचन? काय वचन बोलला तो पहिल्यांदा आम्ही बघूया. कोणते वचन दिलेलं आहे? अहो म्हणून इस्रायल सर्व घराण्यांनो, ज्या येशूला वधन स्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. प्रभू व ख्रिस्त करून ठेवलेले आहे. जर तुम्ही असा विश्वास ठेवला आणि येशूच्या नावाने तुम्ही पश्चाताप केला तर तुम्हाला काय होईल? पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. हालेलुया. हालेलुया. मग आता पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होण्यासाठी येशूच्या नावात बाप्तिस्मा आहे, तो म्हणजे पवित्र आत्म्याचा. प्रेज द लॉर्ड. आत्म्याचा. आणि योहान म्हणतो ना, तो कशा बाप्तिस्मा करेल? आत्म्याचा करेल. हालेलुया. आता हे ऐकून त्यांना काय झालं? चुटपुट लागली. आणि मग हे वचन तुमच्या पिढ्यांसाठी आशीर्वादात आहे. हे 39 वचनामध्ये आम्ही बघतो.
मग त्यांना पुढे काय केलं बघूया, वचन 40. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी आता काय सांगितलं असेल बरं? पुष्कळ गोष्टी. ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांसाठी मरण पावला हे सांगितलं असं. ख्रिस्त देवाचा पुत्र आहे हे सांगितलं असं. स्वर्गात जाण्याचा मार्ग तो आहे हे सांगितलं असेल. कारण की येशूने जे सांगितलं तेच सांगणार पवित्र आत्मा. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्मा दुसरं काही शिकवत नाही हा, लक्षात ठेवा. जेव्हा येतो ना पवित्र आत्मा, एखाद्याला पवित्र आत्मा प्राप्त होतो ना, तो येशू बद्दलच बोलतो, दुसरं काही शिकवत नाही. लक्षात घ्या. प्रेज लॉर्ड. आणि मग ह्या सर्व पुष्कळ गोष्टी सांगितल्या असन. तुमच्या पापाची क्षमा व्हायचं असेल तर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवा, तारणारा म्हणून स्वीकारा, त्याला स्वर्गाचं राज्य आहे, अशा पुष्कळ गोष्टी सांगितल्या असेल त्यांना. प्रेज लॉर्ड. आणि मग काय सांगितलेलं आहे पुढे बघा. म्हणजे त्याने पुष्कळ गोष्टी सांगून त्या साक्ष दिली व बोध करून म्हटले, आता बोध करून म्हटले, या पुढील पिढीपासून पुढील पिढ्यापासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्याचा आता लक्षात ठेवा, या ठिकाणी आम्ही ज्यांनी ऐकलेलं आहे त्याचा संदेश, ह्या गोष्टी हे जे बोलला ना तो, त्यानं त्यांचा संदेशाचा स्वीकार केला, ते त्यांचा बाप्तिस्मा झाला. म्हणजे लक्षात ठेवा, आता ह्यो बाप्तिस्मा कोणत्या प्रकारे झाला? संदेश स्वीकारण्याच्या द्वारे. प्रेज लॉर्ड. आता जितक्यांना स्वीकारला त्यांचाच पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, कृपादान त्यांनाच भेटले. म्हणजे अनेक लोक पण होते, जितक्यांना त्याच्या संदेशाचा स्वीकार केला तितक्यांना काय झाला? त्यांचा बाप्तिस्मा झाला. आणि शास्त्र पुढे सांगतं, आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसाची भर पडली. म्हणजे किती लोकांनी त्याचा संदेश स्वीकारा? 3000 लोकांचा त्या ठिकाणी बाप्तिस्मा झाला. आता ह्यो बाप्तिस्मा कसा झाला? संदेश स्वीकारून. ना तर यांना पाण्यात बुडवलं त्यांना, ना ती दुसरी क्रिया केली. तर जे काय संदेश होता त्यानं स्वीकारला आणि त्यांना काय केलं? त्यांचा बाप्तिस्मा. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा त्यांना वचनाचा स्वीकार केला ना त्याच्या, तर ते पवित्र आत्म्याचे कृपादान त्यांना भेटले, ते पवित्र आत्म्यानं भरले. आणि अशा प्रकारे तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्यांचा केला त्या ठिकाणी. आता पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कसा आहे? संदेश स्वीकार. ना तर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा असा पाण्यात बुडून नाही. फक्त काय करायचं माहितीये का? जर एखाद्याचा बाप्तिस्मा झालेला नसेल, प्रेज लॉर्ड, पाण्यात जर कोणी गेलेलं नसेल, पण पाण्यात गेल्याशिवाय पण पवित्र आत्मा भेटत नाही. प्रेज लॉर्ड. कारण की पश्चातापाचा आहे तो बाप्तिस्मा. हालेलुया. पण यांचा बाप्तिस्मा कोणत्या रीतीने झाला? संदेश स्वीकारण्याच्या द्वारे. आणि त्यांना काय केलं माहितीये का? येशूच्या नावामध्ये घ्या असं म्हणलेलं आहे. कारण की येशूच्या नावाला त्यांना काय केलं? हाय लेवलला केलं. कारण की येशूचं नाव त्या ठिकाणी एवढं प्रसार नव्हतं, त्यानुसार त्यांना काय केलं? येशूचं नाव पुढे घेतलं. हालेलुया. आणि कारण की योहानाने सांगितलं होतं ते, हे त्यांना माहित होतं की तो तुमचा बाप्तिस्मा कशानं करेल? आत्म्यानं करेल. हालेलुया. आणि ह्या जे प्रेषित 2:38 बाप्तिस्माची क्रिया कशी झाली? वचन स्वीकारण्याच्या द्वारे. तिथं पाणी नव्हतं. हालेलुया. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्माला पाण्यात जावं लागत नाही. हालेलुया. तर वचन स्वीकारावं लागतं. कारण की वचन काय माहितीये का? आत्मा आहे. प्रेज लॉर्ड. वचन काय आहे? आत्मा. बघूया आम्ही वचन काय आम्ही बघूया. योहान सुवर्तमान वचन आम्ही बघूया. योहान सुवर्तमान याचा 6 अध्याय आणि वचन 63 कोणीतरी काढा. की आत्मा काय आम्ही बघूया, आणि यांना आत्मा कसा भेटला त्यातून आम्ही बघूया. आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काय लाभ नाही. येशू म्हणतो, मी जी वचन तुम्हाला सांगितलेले आहे ती आत्माचे, म्हणजे जे वचन येशूनं सांगितलेलं आहे, जे पेत्राने येशू वचन दिलेलं आहे त्या लोकांना, ते आत्मा आहे. म्हणजे त्यांना काय केलं माहितीये का? वचनाचा स्वीकार केला. याचा अर्थ काय माहितीये का? आत्म्याचा स्वीकार केलेला आहे. कारण की वचन काय आहे? आत्मा. वचन काय आहे? आत्मा. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कसं झालेला आहे? वचनला तुम्हाला माहिती का? वचन हे पवित्र आहे. शास्त्र आम्हाला सांगतं वचन काय आहे? पवित्र आहे. मग येशू म्हणला, जे वचन मी सांगितलेलं ते काय आहे? पवित्र आत्मा आहे. हालेलुया. मग अशा रीतीने त्यांचा काय झाला?
बाप्तिस्मा झाला वचन स्वीकारण्याच्या द्वारे. त्यांना वचन स्वीकारलं याचा अर्थ काय स्वीकारलं? आत्म्याला स्वीकारलं आणि त्यांना आत्म्याची कृपादान प्राप्त झाली. जेव्हा आम्ही वचन स्वीकारतो ना तर आमच्यामध्ये कृपादान रिलीज होतात. आणि ह्या प्रकारे पेत्रांनी काय केलं माहितीये का? त्यांचा बाप्तिस्मा ह्या प्रकारे केला. आता प्रकार कोणता होता? वचन स्वीकारण्याच्या द्वारे. हालेलुया. वचन स्वीकारण्याच्या द्वारे. आता जेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवशी आम्ही बघितलं तर अग्नीच्या जीवाच्या द्वारे. हालेलुया. त्यांचा काय झाला? पवित्र आत्म्याची कृपादान त्यांना भेटली. ओके. त्याच्यानंतर आम्ही प्रेषिताचे कृत्य 2 अध्याय वचन 37-38 वचन स्वीकारण्याच्या द्वारे. आता आम्ही जर पुढे गेलो ना तीच पद्धत पेत्रांनी केलेली आहे. असं मला दाखवून द्या की कोणाला तरी बुडावलं पाण्यामध्ये आणि येशूच्या नाव घेऊन केला. पाण्यात बुडून येशूच्या नावात नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आत्म्याचा बाप्तिस्मा कसा आहे? वचन स्वीकारून. अजून एक ठिकाणी आम्ही बघूया ती क्रिया बघूया. पुढे जाऊया आपण. प्रेषिताचे कृत्य 10 अध्याय वचन 44 कोणीतरी काढा. इथं सेम पद्धत आहे. जसं पेत्राने वचन दिलं आणि त्यांना ते स्वीकारलं तर इथे पण सेम पद्धत आणि त्या ठिकाणी घडलेलं आहे. पेत्र हे भाषण बोलत असता वचन ऐकणाऱ्या, लक्षात घ्या आता मी काय बोलतो. पेत्र हे भाषण बोलत असताना आता दुसरं क्रिया बघा आपण बघत आहे. सेम क्रिया आहे, त्याच्यात फरक नाही. पेत्राने जे येशूच्या नावात बाप्तिस्मे केले ना तर त्याची क्रिया पाहणं खूप गरजेचं आहे. आता आम्ही बघतो प्रेषित 2:37-38 मध्ये त्यांनाही वचन स्वीकारून बाप्तिस्मा त्यांचा झाला. आणि इथं आम्ही बघतो 10 अध्याय वचन 44 मध्ये पेत्र हे बोलत असताना काय झालं पुढं? वचन ऐकणारा. हा लक्षात घ्या, ते वचन ऐकलं आणि त्यांना ते स्वीकारलं. बोलत असताना तर सर्वांवर पवित्र आत्मा आला. तिथं पण पाणी नव्हतं. प्रेज द लॉर्ड. तिथं पाणी होतं का? वाचा त्याच्यामध्ये तुम्ही कुठे पण मला सांगा की त्यांना असं पाण्यात बुडून बाप्तिस्मा केला म्हणून पेत्राने येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर काय झालं? वचन ऐकत असतानाच काय झालं? ते पवित्र आत्म्याने भरले. पवित्र आत्मा आला आणि सर्वांचा येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा झाला. कारण की आत्म्याचा बाप्तिस्मा येशूच्याच नावात आहे, दुसऱ्या कोणाच्या नावात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घ्यायचा आहे ना तुम्हाला पाण्यात जावं लागणार नाही. येशूच्या नावात तुम्ही वचन स्वीकारा. ती क्रिया आहे. पेत्रांनी तेच केलं. अजून एक पावलाची क्रिया आहे, आम्ही बघूया. पण याच्यामधून अजून एक गोष्ट बघूया आपण. इथंच आम्ही थांबू. अध्याय 1 आणि वचन 13 कोणीतरी वाचा बरं. प्रेषिताच्या कृत्यामध्ये आम्ही अजून बारक्यामध्ये या ठिकाणी वाचूया. प्रेषिताचे कृत्य आल्यावर ते माडीवर त्याला खोलीत गेले. तिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थोलोमाई, मत्तई, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन, जिलोत व याकोबचा मुलगा युदा ते राहत होते. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आम्ही काय बघतो माहितीये का? जेव्हा पेंटिकॉस्टचा दिवस आला ते एक माडीत होते. प्रेज द लॉर्ड. हे पुरावा आहे की ते माडीतच होते म्हणून. प्रेज द लॉर्ड. मी सांगितलं ना पण पुरावा दिला नव्हता. हा पुरावा आहे की ते माडीत होते आणि माडीत जे काय झालं ते खाली त्यांना सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. एरिशम करायला 2 अध्याय वचन 37-38 मध्ये त्यांचा तिथं काय झाला? बाप्तिस्मा झाला. ओके. तर आम्ही अजून एक गोष्ट बघूया. प्रेषिताच्या कृत्यामध्ये 10 अध्याय वचन 48 कोणीतरी काढा. पेत्राने या ठिकाणी आम्ही बघतो की काही जणांचं असं म्हणतंय की पाण्याने बाप्तिस्मा केलेला आहे. पेत्राने बाप्तिस्मे जे केले, काही जणांचं मत आहे की या ठिकाणी पाण्याने बाप्तिस्मा केलं. पण अजून आम्ही बारक्याने बघूया की ते खरंच केले का. प्रसिद्ध अध्याय वचन 37 आणि 47 आणि 48 कोणीतरी वाचा. 10 अध्याय वाचा ज्यांना भेटले त्यांना. तेव्हा पेत्राने म्हटले, आम्हाला आम्हाला मिळाला तसा तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्यानेही पाण्याची मनाई करेल. लक्षात घ्या. आता पेत्र या ठिकाणी बोलला
काय बोलला की आम्हाला जसा पवित्र आत्मा मिळाला त्यांचा बाप्तिस्मा पाण्यात जाऊन करावा, असं कोणाचंही मनाई करावा आम्ही कोण केला पाहिजे पाण्यानं, पण केला का नाही केला. तुम्ही जर पुढे 38 वचन वाचलं ना, तर पाण्याने त्याचा बाप्तिस्मा झालेला नाही, तर त्यांना काय केलं माहितीये का, त्यांना थांबवलं. कोणी थांबवलं? पेत्राला अजून काही दिवस थांबवलं त्यांना. आणि थांबवल्याच्या 38 वचन वाचा बरं. मग येशू ख्रिस्ताच्या नावात मग येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा. आता लक्षात घ्या, 37 मध्ये तो बोलला, 47 मध्ये बोलला, 10 अध्याय वचन 47 प्रेषिताची कृत्य, की यांचा बाप्तिस्मा पाण्याने करावा, कोणाच्या नाही मनाई करावा नाही. प्रेज द लॉर्ड. पण केला नाही, लक्षात ठेवा. पण इथं काय बोलला तो 38 वचनामध्ये, मग येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा आता व्हावा, येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी त्याने त्यांना अशी त्यांना आज्ञा केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज्ञा केली. पण येशूच्या नावात पाण्याचा बाप्तिस्मा आहे का? तो तुमचा बाप्तिस्मा कशाने करल? आत्म्यानं आणि अग्नीनं. हे 2 पॉइंट लय महत्वाचे आहे आमच्यासाठी. आत्म्यानं आणि अग्नीनं. कोण करेल? येशू. येशूच्या नावामध्ये आत्म्याचा आणि अग्नीचा आहे, लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही आत्म्याचा बाप्तिस्मा शिकत आहे. आता इथं जर पाण्यानं बाप्तिस्मा झाला असता ना, ते वचन रॉंग झालं असतं. कोणतं? तो तुमचा बाप्तिस्मा आत्म्यानं आणि अग्नीनं. यवन म्हणला असता तो तुमचा बाप्तिस्मा माझ्या सारखाच पश्चातापाचं करील पाण्यात बुडून, असं म्हणला का? तो नाही बोलला. प्रेज द लॉर्ड. पण या ठिकाणी काय सांगितलेलं माहिती का, की येशूच्या नावात बाप्तिस्मा व्हावा अशी त्याला आज्ञा केली. हालेलुया. तर आम्ही वचन अध्याय 11 मध्ये आम्ही जाऊया. अध्याय 11 मध्ये कोणीतरी जा. आणि वचन 15 आणि 16 कोणीतरी वाचा. मी बोलू लागलो, मी बोलू लागलो. तो जसा आरंभी हा, आपल्यावर तसा त्यांच्यावरील पवित्र आत्मा होता. आता लक्षात ठेवा, या ठिकाणी काय सांगितलं? आज्ञा तर केली 10व्या वचना, 10व्या आज्ञामध्ये आज्ञा केली. कोणी? पेत्राने आज्ञा केली. हालेलुया. तर त्यांचा बाप्तिस्मा येशूच्या नावात व्हावा. पण 11व्या अध्यायामध्ये आम्ही बघतो की झालाय का त्यांचा बाप्तिस्मा? नाही झाला. 11व्या अध्यायामध्ये स्पष्ट आम्हाला दिसून येतं की त्याचा पाण्याने बाप्तिस्मा झाला नाही. तर त्यांना हे आठवलं. कोणाला? 11व्या अध्यायामध्ये पेत्राला आठवलं की येशूच्या नावामध्ये कोणता बाप्तिस्मा आहे? आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. त्यानं पाण्याने बाप्तिस्मा केला नाही. तो बोलला खरा, पण त्याला हे जेव्हा त्याचं देहभान सुटलं तर त्याला हे वचन आठवले. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की त्यानं पाण्याचा बाप्तिस्मा थांबवला आणि येशूच्या नावात जो बाप्तिस्मा होता तो म्हणजे आत्म्याचा. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? वचन 11 मध्ये 15 अध्याय 11 आणि वचन 15, मी बोलू लागलो, मी बोलू लागलो, तो जसा आरंभी जसा आरंभी आपल्यावर तसा आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा होता. त्यांच्यावरही पवित्र आत्मा उचल. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, मी बोलू लागलो. आता या ठिकाणी बोलण्याच्या द्वारे म्हणजे वचन बोलण्याच्या द्वारे काय झालेलं आहे? आत्मा उतरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. वचन 16 कोणतरी वाचा. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली. आता लक्षात ठेवा, तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली. हालेलुया. काय आठवली? ती अशी आहे की योहान पाण्याने योहान तर पाण्याने बाप्तिस्मा करत होता, हे खरं आहे. पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. म्हणजे याचा अर्थ काय? हे त्याला आठवलं की योहान पाण्याने बाप्तिस्मा करत होता, खरं आहे. पण तुमचा बाप्तिस्मा कशाने व्हायला पाहिजे? आत्म्यानं, पवित्र आत्म्यानं. आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा फक्त बोलण्याच्या द्वारे, वचन स्वीकारण्याच्या द्वारे. आणि पौलानी एक ठिकाणी अजून एक गोष्ट केलेली आहे. पौलानी पण एक ठिकाणी अजून एक गोष्ट घडलेली आहे पौलाच्या द्वारे. आम्ही बघूया ते वचन. प्रेषिताचे 19 अध्याय. आता लक्षात ठेवा, आम्ही क्रिया बघत आहे बाप्तिस्म्याची, पवित्र आत्म्याची. 19 अध्याय वचन 5, 6, 7. हे ऐकून त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. आणि आता पौलाने त्याच्यावर काय ठेवले? हात ठेवले. हा, तेव्हा आता मला सांगा, पौलाने ही क्रिया वेगळी केलेली आहे.
फक्त हात ठेवले, त्यांना पाण्यात बुडावलं नाही, लक्षात ठेवा. त्यांना सुद्धा येशूच्या नावामध्ये त्यांना काय केलं, हात ठेवले आणि लगेच पवित्र आत्मा त्याच्यावर आला. प्रेज लॉर्ड. आणि त्यांचा काय झाला, येशूच्या नावात बाप्तिस्मा. म्हणजे येशूचं नाव घेऊन त्यांना हात ठेवले आणि लगेच ते पवित्र आत्मा त्यांना प्राप्त झाला. म्हणजे लक्षात ठेवा, पावलाने जो बाप्तिस्मा केला, हात ठेवण्याची क्रिया त्याने केली. येशूच्या नाव घेऊन ती क्रिया केली. हालेलुया. क्रिया आहे. पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची क्रिया दोन पद्धतीने आम्हाला पाहायला भेटते. पेत्राने जी क्रिया केली, कशी केली, बोलण्याच्या द्वारे, वचन सांगण्याच्या द्वारे पवित्र आत्मा त्यांना येशूच्या नावात भेटला. आणि त्याच्यानंतर आम्ही बघतो पावलाने जी क्रिया केली ती कशी आहे, हात ठेवण्याच्या द्वारे येशूच्या नावात त्यांना काय केलं, बाप्तिस्मा केला. म्हणजे पवित्र आत्म्याचा जो बाप्तिस्मा आहे ना, बोलण्याच्या म्हणजे वचन सांगण्याच्या द्वारे आहे आणि हात ठेवण्याच्या द्वारे आहे. ती क्रिया आहे. पावलाने तिथं पाण्यात बुडावलेलं नाही, पेत्रानेही पाण्यात बुडवलेलं नाही. प्रेज लॉर्ड. कारण की पाण्यात बुडून फक्त एकालाच तो अधिकार होता. कोणाला? योहाना. प्रेज लॉर्ड. आणि हे त्यांना माहित होत. प्रेज लॉर्ड. आता अधिकार कुठे भेटला माहितीये का? मत्ते सुवर्तमान मध्ये पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या. आणि आम्ही बघितलं पित्याच्या नावात कशी क्रिया आहे, पुत्राच्या नावात कशी क्रिया आहे आणि पवित्र आत्म्याच्या नावात आम्ही आता बघितलेलं आहे. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्म्याच्या नावात, येशूच्या नावात कशी क्रिया आहे, वचन स्वीकारून, वचन सांगून, ज्यांना त्याच्या वचनाचा स्वीकार केला त्यांचा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला. म्हणजे लगेच ते पवित्र आत्म्याने भरले. तिथं पाणी नव्हतं, लक्षात ठेवा. कारण की ते लोक यरुशलेम मध्ये होते, माडीच्या खाली चवड्यावर उभे होते. आणि जेव्हा तो बोलत होता पेत्र, तेव्हा लगेच पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तिथं झाला. सुमारे ज्यांना त्याच्या वचनाचा स्वीकार केला 3000 लोकांची भर पडली. 3000 वर पवित्र आत्मा आला. प्रेज लॉर्ड. त्याच्यानंतर आम्ही पावलाचा बाप्तिस्मा बघतो. त्यानं काय केलं, येशूच्या नावात बाप्तिस्मा केला. पण क्रिया कशी केली, येशूचं नाव घेऊन आणि हात ठेवून. प्रेज लॉर्ड. मग जो येशूच्या नावात बाप्तिस्मा आहे, वचन बोलून आणि हात ठेवून, हे लक्षात ठेवा. प्रेज लॉर्ड. ना तर येशूच्या नावात पाण्यात जाऊ नये. प्रेज लॉर्ड. हा, जर तुम्हाला पाण्यात जायचं तर पित्याचं नाव घेतलंच पाहिजे. कारण की का, येशूची शिकवण असते, तुम्ही पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घ्या. म्हणून आम्ही त्रिक्याला धरून चाललेलो आहे. आम्ही काय करतो, पाण्यात पित्याच्या हे नाव घेतो, पाण्यात बुडवताना पुत्राचं हे नावाने वचन सांगतो, कबुली करून घेतो. आणि नाही का, पवित्र आत्म्याच्या नावाने तो वेगळा आहे. आता मी तुम्हाला सांगेन, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्म्याचा अजून एक बाप्तिस्मा आहे, तो मी तुम्हाला सांगेल. पण ह्यो आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. प्रेज लॉर्ड. आत्म्याचा बाप्तिस्मा कोणाच्या नावात आहे, पुत्राच्या नावात आहे. जेव्हा आम्ही पुत्र नाव घेतो ना, तेव्हा आत्म्याचा बाप्तिस्मा होतो. प्रेज लॉर्ड. कारण की येशू कोणाचा पुत्र आहे, देवाचा पुत्र आहे. ठिकठिकाणी आम्हाला पाहायला भेटते, येशू कोणाचा पुत्र आहे, देवाचा पुत्र. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, बाप्तिस्मे तिन्ही आम्ही समजून घेतलेला आहे. पित्याच्या नावात कोणता, पुत्राच्या नावात कोणता आणि पवित्र आत्म्याच्या नावात आता आम्ही नेक्स्ट संडेला आम्ही बघणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्म्याचा सुद्धा बाप्तिस्मा आहे आणि अग्नीचा सुद्धा बाप्तिस्मा आहे. तो तुमचा बाप्तिस्मा आत्म्याने. आणि आता येशूच्या नावात 2 बाप्तिस्म्याची क्रिया आहे. पहिली आत्म्याची आणि अग्नीची. आता अग्नीची क्रिया वेगळी आहे आणि अग्नीची क्रिया आम्ही बघणार आहे की तो अग्नीनं बाप्तिस्मा कसा आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही काय बघितलं, जो आत्म्याचा बाप्तिस्मा आहे, जो योहानाने सांगितलं होता, जो कोणाच्या नावात आहे, येशूच्या नावात आहे. जो पेत्रानी 2 अध्याय वचन 37-38 मध्ये केला आणि त्याची एक क्रिया केली. काय क्रिया केली, वचन सांगून. आणि जेव्हा ते वचन सांगितलं, ज्यांनीही त्याच्या वचनाचा स्वीकार केला त्यांच्यावर पवित्र आत्मा आला आणि ते कृपादानाने ते काय झाले, भरले. पौलानी पण येशूच्या नावात बाप्तिस्मा केला, तर त्याची एक क्रिया केली. त्यानं काय केली, येशूचं नाव घेऊन हात ठेवून. प्रेज लॉर्ड. हालेलुया. है ना, ही क्रिया आहे. येशूच्या नावात पाण्यात जाऊन नाही. जर तुम्हाला पाण्यात जायचंय तर पित्याचं नाव तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. कारण की पित्याच्या नावात कोण चालला, योहान चालला. हालेलुया. पुत्राच्या नावात कोण चालले, शिष्य चालले. हालेलुया. आणि आता पवित्र आत्म्याच्या नावात कोण चालला, पुत्र. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कोणाच्या नावात आहे, पुत्राच्या, येशूच्या नावात आहे. येशूच्या नावात जेव्हा आम्ही बाप्तिस्मा देतो कोणाला,
तर लक्षात ठेवा त्याची क्रिया वेगळी आहे, केली पाहिजे. म्हणून तर आम्ही एकही क्रिया सोडित नाही. पाण्यात बुडायची क्रिया सोडत नाही, हात ठेवण्याची वचन सांगण्याची क्रिया सोडत नाही. हालेलुया. आणि आता पवित्र आत्म्याचा जो अग्नीचा बाप्तिस्मा आहे तो वेगळ्या पद्धतीने आहे. आणि आम्हाला आता तो घ्यावा लागणार का नाही हे आम्ही बघणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. पण जो पेत्राने बाप्तिस्मा केला तो पाण्यात केलेला नाही. तो बोलला एक ठिकाणी, पाण्यात आम्हाला मनाई कोण करेल, तुम्हाला कोण करेल, परंतु त्याला हे आठवलं 11 अध्यायामध्ये की योहानाने जे सांगितलंय ते कोणाच्या नावात आहे, येशूच्या नावात. तो पाण्याने नाही. तर असं सांगितलं तिथं त्यानं ते बाप्तिस्मे थांबवले, केलेले नाही. काही दिवस त्यांच्या संग राहिला आणि मग त्या गोष्टी त्यांना पुढे चालून कशा केल्या, तो बोलत असतानाच पवित्र आत्मा त्यांच्यावर आला. बोलण्याच्या द्वारे पवित्र आत्म्याचं बाप्तिस्मे झालेले आहे. वचन सांगण्याच्या द्वारे त्यांचे बाप्तिस्मे झालेले आहे. हात ठेवण्याच्या द्वारे काय झालेलं आहे, त्यांचे बाप्तिस्मे झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. ही क्रिया वेगळी आहे आणि प्रत्येक बाप्तिस्म्याची क्रिया वेगळी आहे. कारण की शास्त्र आम्हाला सांगतं, अनेक लोक काय करतात, हे वचनाला घेऊन बसतात. कोणत्या? इपिसच्या वचनाला. कोणते बरं ते वचन तुम्हाला माहिती आहे का? इपिस्करास पत्र 4 अध्याय वचन 5. काय? एकच विश्वास, एकच प्रभू आणि एकच बाप्तिस्मा. मग जर एक बाप्तिस्मा एक साईड जर आम्ही बघितली वचनात तर आम्हाला एकच साईड न बाप्तिस्मा दिसत. पण आम्ही किती बाप्तिस्मे पाहिले आता? ह्यो धरून 5 बाप्तिस्मे बघितलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पहिला बाप्तिस्मा कोणता बघितला? रक्ताच्या सांडण्याच्या द्वारे बाप्तिस्मा, शुद्धीकरण. प्रेज द लॉर्ड. दुसरं शुद्धीकरण कुठं बघितलं? हातपाय धुण्याच्या द्वारे. तिसरं शुद्धीकरण मोशाच्या द्वारे. हालेलुया. मेघाच्या आणि समुद्राच्या द्वारे. तिसरं शुद्धीकरण चौथं शुद्धीकरण योहानाच्या द्वारे, पाण्यात बुडण्याची क्रिया. आणि 5वं शुद्धीकरण, आता शुद्धीकरण नाही म्हणता येणार यांना. हालेलुया. बाप्तिस्मा पवित्र आत्म्याचा म्हणू आपण याला. प्रेज द लॉर्ड. कारण की पवित्र आम्ही शुद्धीकरण पण बघत आहे. बाप्तिस्मे अनेक पद्धतीने, त्याला वेगवेगळे नाव दिलेले आहे. म्हणून हे सगळे बाप्तिस्मे आम्ही बघितले. मला माहित नाही तुम्ही कोणत्या कोणत्या नावाने टिपले ते बाप्तिस्मे. प्रेज द लॉर्ड. पण बाप्तिस्मे काय आहे? अनेक आहे. हालेलुया. बाप्तिस्मे काय आहे? अनेक शास्त्रामधून बघितलेला आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून आता अग्नीचा बाप्तिस्मा आम्ही पुढे बघूया की तो कोणत्या पद्धतीने आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्राने तो केला तर कशा रीतीने केला? वचनाच्या द्वारे आणि संदेश देण्याच्या द्वारे. पेत्राने बाप्तिस्मा केलंय तर कशाच्या द्वारे केलंय? येशूच्या नावात हात ठेवण्याच्या द्वारे, वचन बोलण्याच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. ही दोनच क्रिया आहे येशूच्या नावामध्ये. जो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा ज्या लोकांचा झाला आहे त्या क्रियाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून अनेक लोक काय करतात माहिती की येशूच्या नावात करतात पण पाण्यात बुडवितात. क्रिया चुकल्या जाते तिथं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पेत्राने पाण्यात बुडवलेच नाही. फक्त कोणी बुडवले माहिती का? फिलिपाने पाण्यात बुडवलं. ते पण कोणाला बुडवलं? हापशे सेंडला. का बुडवलं माहिती का? त्याचा बाप्तिस्मा झालेला नव्हता पाण्यात. कारण की का? योहानाच्या हातून सगळे पाण्यात बुडले होते. योहानाच्या हातून सगळे पाण्यात बुडले होते. कुठं सांगितलेलं आहे? मार्क शुभवर्तमान याचा 1 अध्याय वचन 5 मध्ये सांगितले, सर्व यहुदी, सर्व यरूशलेमकर सगळं त्याच्याकडे लोटले आणि आपले पापी पदरी घेऊन त्यांना काय केलं? योहानाच्या हातून बाप्तिस्मा गेला. आणि मग योहानाचा बाप्तिस्म्याची क्रिया आम्ही बघतो कशी आहे? पाण्यात बुडून. हालेलुया. आणि ते कोणाच्या नावात होता? पित्याच्या नावात. पुत्राच्या नावात कोणता आहे? पवित्र आत्म्याचा. आणि त्याची क्रिया आम्ही पेत्राच्या द्वारे बघितली. कशी? वचन सांगण्याच्या द्वारे. कारण की त्या लोकांनी काय केलं? त्याच्या वचनाचा स्वीकार केला. पेत्राने तिथं पाण्यात बुडवले नाही, लक्षात ठेवा. पौलाने केले तर पौलानेही पाण्यात बुडवले नाही. हालेलुया. कारण की पौलाने आणि पेत्राने जे केले, शिष्याने जे केले, त्यांना हे माहित होतं की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कोणत्या पद्धतीने आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी म्हणणार नाही की जे येशूच्या नावात जो बाप्तिस्मा आहे तो रॉंग आहे. कारण की जे शिष्याने केलं ते चुकीचं केलेलं नाही. योहानाने जो बाप्तिस्मा केला तो चुकीचा केला नाही. आणि येशू जो सांगत आहे तो चुकीचा आहे का? मग नाही. कारण की येशूनं काय सांगितलेलं हे समजून घेणं गरजेचं आहे. पित्याच्या नावात बाप्तिस्मा आहे,
पुत्राच्या नावात बाप्तिस्मा आहे, पवित्र आत्म्याच्याही नावात बाप्तिस्मा आहे. हे त्याचं एक रहस्य आहे. आणि भरपूर जणांना हे त्याचं रहस्य माहित नाही, म्हणून काय करत आहे, बाप्तिस्म्याविषयी लोक काय झालेले आहे, गोंधळून गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही तिन्ही पण बाप्तिस्मे आम्ही बघत आहे. पित्याच्या नावात बघित आहे, पुत्राच्या पवित्र आत्म्याच्याही नावात आम्ही बघत आहे. आता हा जो बाप्तिस्मा आम्ही बघितला, कोणाच्या नावात बघितला? येशूच्या नावात, म्हणजे पुत्राच्या नावात. हालेलुया. आता तर त्याची क्रिया आम्ही बघितली. कशी क्रिया आहे? वचनाच्या द्वारे आणि हात ठेवण्याच्या द्वारे. कारण की शिष्यानं जे केले ना, वचनाच्या द्वारे केले आणि हात ठेवण्याच्या द्वारे केले. प्रेज द लॉर्ड. देव बाप करो हे वचन तुम्हाला समजण्यात पवित्र आत्मा सहाय्य करो, मदत करो. आणि ह्या बाप्तिस्माचं जो प्रगटीकरण आहे तुम्हाला उलगडण्यास पवित्र आत्मा सहाय्य आणि त्याची शक्ती सामर्थ्य पुरवो. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की.